मित्रांनो, इकडे तुम्हाला दिसतंय की माझ्या खांद्यावर हा पोपट बसलाय आणि हा जेव्हा लहान होता तेव्हा तो त्याच्या नेस्टमधनं खाली पडला आणि त्याच्याबरोबर त्याचा एक भाऊ पोपट पण होता, पण तो नेस्टमधनं खाली पडल्यानंतर मेला. वादळ आलं आणि त्या वादळात ते नेस्ट खाली पडलं. त्यांची आई पण मेली तेव्हा. पण हा पोपट तो आता अगदी माणसाळलेला आहे आणि तो अजिबात त्रास देत नाही. तो मात्र कान चावतो. माझ्या बोटाला पण त्यांनी 2-3 वेळा चावलं. इकडे तुम्हाला दिसेल त्या बोटातून रक्त पण आलंय. मी आता जरा जरी हात त्याच्या जवळ नेला ना तर तो चावेल. बघा, तुम्हाला डेमो देतो. हे बघा, या बोटातून पण रक्त आलंय. परत तो चावेल. लेट्स सी डेमो. खूप जोरात चावतोय तो, म्हणून मी त्याच्या जवळ हात नेतच नाहीये. पण तो किती शांत बसलाय बघा. तो एका खांद्यावरनं दुसऱ्या खांद्यावर मग अशी फिरत होता. आता मी रोड क्रॉस करतोय. बी केअरफुल कुबेर. साईडला हो. त्याची नखं लागतायत मला. नखं खूप पॉइंटेड आहेत त्याची. अरे मस्त बसलाय तो, मस्त फिरतोय. त्याला काही फरक पडत नाहीये. आता तुम्हाला जर वाटत असेल की हा पोपट आता आमच्या सोबत आलाय पण एक पण त्रास नाही दिला, हे आता झोपाळ्यावर बसतोय त्याला घेऊन. गेला कुठे पोपट? अरे हा, तो लपतोय की काय? लपतोय. कॅमेरा शाय. तो कॅमेरा शाय झालाय. म्हणजे कॅमेरा शाय म्हणजे त्याला कॅमेरा बघितली की लाज वाटते. आला दुसरीकडनं आला. मगाशी काय झालं की मी माझा माईक इकडे लावलेला आणि तो तुम्ही खेचून खाली फेकला. तो आता तो माईक शोधतोय. डेफिनेटली तो माईक शोधतोय, म्हणून मी आता माईक पॉकेटच्या आत ठेवला. कारण जर मी इकडे ठेवला तर तो घ्यायचा प्रयत्न करतो. तुम्हाला दाखवतो. हा माईक आहे. अरे आता घेत नाहीये. पोपटनी माझा पोपट केला. छान मजा आली मला पोपटा बरोबर आणि ही गंमत मला तुमच्या बरोबर शेअर करायची होती म्हणून हा व्हिडिओ बनवला.